एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? ठीकच असाल, मी पण ठीकच आहे. लव यू ब्लॉग तुमच्यासाठी. आज इथं जरा थोडंसं मी शूट करायला आले होते. आपले देशाचे गाणे थोडंसं शूट होतं माझा. शूट करायला आले. लोकेशन बघा तुम्ही, चांगलंच आहे, बघू शकतायत. आता बघू, थोडंसं रील वगैरे केले, गाणे वगैरे काढते मी. कशा आहात तुम्ही? ठीकच असाल, मी पण ठीकच आहे, बघू शकतायत. चला मी तुम्हाला दाखवते. आला आला म्हशीचा घोळका, याच्यामध्ये ज्योत्स्नाला वळका. त्यांना बोल ना, हाय गाईज, देखो ना गाय, देखो ना. या बोलू नको. हां 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 पिलू आहे मग पिलू. ज्योत्स्ना, पूजा, काजल, सुप्रिया, कोण कोण आहे त्याच्यामध्ये वळका सगळे. शिवम दाबेली, मी याच्यामध्ये नाश्ता करायला आले, बघू शकताय तुम्ही. मेनू दे ना. मेनू दे ना. एक हे देना, दाबेली देना. कॉफी भूक लागली होती, आले ते खायला. पेमेंट करायचं, पेमेंट देणे का. चलो, बिल किती आला? 25 रुपये एक दाबेलीचं. दुकानामध्ये आलो आपण. सामान काय राहिलेलं घरातलं, किराणा दुकानामध्ये आलो. थोडंसं फार काहीतरी सामान घ्यावं. काळा गोळ कसा दिलाय? शेंगदाणे द्या मला अर्धा किलो. शेंगदाणे भारी आहेत, मोठे मोठे. कपड्याच्या साबणी निरमाचं पण पॅकेट द्या. 110 झाले एवढे सामानाचे. घेतलाय 300-400 रुपयाचा, बघू शकतायत. कुणाला लाकडं घ्यायचे तर येत आहेत. जळणारे लाकडं घ्या, धडाधडा तुमच्या मैतीला जाळायला. जळणाऱ्याला कामच काय आहे. सामान घेतलं मी 450 रुपयाचं, बघू शकताय. धामण नाक्यावर आहे मी. अजून दुसरं पण सामान घ्यायचं, दूध वगैरे सगळं काय घ्यायचं. नाक्याचं मार्केट इथून तर तिथपर्यंत.
सगळेच आहेत जरुरीसाठी. 80 एकदम म्हणतोय 60 एकदम म्हणतोय 70. बसावा का नाही तर आपलेच लोक असे केल्यावर कसं करा रिक्षावाले. रस्त्याचं काम चालू आहे, माहित नाही का? झालं की काम झालं ना. येतं दादा काय नाही हाय तर नवऱ्याचे मित्र. आता यांना काय बोलणार नाही. यांनी अजून ओळखलं नाही मला. 50 रुपये घेते डेली आणि म्हणते तुम्ही 60 रुपये 10 रुपये जास्त म्हणजे चहा प्यायच्या वाट्याला माझ्या 10 रुपयाच्या पैशात गरीबाला लुटायल्यात. नाट्याहून फक्त युवराजीपर्यंत. काय हो तुमचा मित्र बघा पहिलं काय म्हणायला बसताना टनटना टनना. कामावून आला चहा ठेवला बघायचं. टनटना टनना मयू. आओ यांना बोल ना. हाय गाईस देखो ना गाइस. यांना बोल ना हाय गाईस देखो ना गाइस. या चहा प्यायला या. ए चहा प्यायचा नाही इथं चालू आहे बाय. चाय बटर चाय. हे इकडं बघ. चल चहा प्यायचंय. इकडं बघ. कुठं जायचंय कोय. खुशी बघ कोणाच्या घरात आहे का असलं क्यूट. क्यूटी ब्युटी हे नाटक करते. रागात बघते माझ्याकडं. क्या हुआ क्या हुआ ये तुझे क्या हुआ. अजून नाटक. हे बबिता होय. मांजर काय म्हणते का. चाय प्यायचा का चाय. बघा कशी चाली वरून. बघा मस्ती. बघा ना मस्ती. 2 मिनटं घेऊ शकताय मी. ये व्हिडिओ आहे. मी आता रील बघत होते. थोडासा ब्लॉग तुमच्यासाठी आहे. रील बघत होते मी. ती जम्मू काश्मीरला गाडी पलटी झालेली फौजी लोकांची. फौजी देशाच्या लोकांची. फौजीची पण बायकोन साधं सोपं नाही आहे मित्रांनो. हरियाणाची होता तो. मोहित नाव होतं त्याचं. ती एकच बोलते. नोव्हेंबरमध्ये त्यांचं लग्न झालं होतं आणि तो आता नोव्हेंबरमध्येच आला होता त्याच्या लग्नाचा सालगिरा वगैरे म्हणायला. ते पण आपल्याला फोटो व्हिडिओज बघायला भेटले. आणि ती प्रेग्नेंट आहे 2-3 महिन्याची. पण ती एकच बोलते की तुम्ही माझ्या बाऱ्यामध्ये कसे वाटले तुम्हाला रील तर सगळेच काढतात. असं नाही की चांगलेच आहेत. कोणी चांगलं पण काढतं काय पण काढतं. देशाहून काढतं. बरं वाटतं. अभिमान वाटतो सगळ्याला. पण कसा वाटला रील. आता मी ते व्हिडिओ बघत होते फौजीचं. मुकेश असंच काहीतरी नाव होतं. तर ते ऑफ झालेले आहेत 22 जानेवारीला. आज आहे 25 जानेवारी. नाही सॉरी आज आहे 24 जानेवारी. पण ते रील मी बघत होते. ते 2 दिवसापासून इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर चालूच आहे. पण बरं नाही वाटत. कारण का फौजीचा जे बोलतात ना फौजीचं असतं ते जातात
त्यांचा अर्धा जीव तिकडे अर्धा जीव इकडे, त्यांच्या बायकोचा जीव इकडे तिकडे येणं म्हणजे बरं नाही वाटत. पण काय करावं, आपल्या देशासाठी आपल्याच माणसाला करावं लागन. मग कोणी नाही करणार. सगळ्यांनीच अशी हिंमत धरल्याच्या नंतर कसं काय होणार. त्या जाग्यावर मीच असते तर मी पण बोलली असते की नको, माझा नवरा नाही, म्हणजे माझ्या नवऱ्याला नाही तिकडं जायला बरं वाटत, नको ती नोकरीच नको. काय असतात महिला, काय बोलतात, कुणाचे आई वडील असतात, कुणाच्या बायका असतात, बोलतात जाऊन देशासाठी लढा. पण काय बाया असतात, ती नोकरी आलेली पण नाहीत करू शकत, नको बोलतात असं राहावं लागतं तसं राहावं लागतं. पण काय करणार, देशासाठी करावं लागतं. आज तो मुकेश, ती बाई गर्भवती, 2 महिन्याची गर्भवती, किती रडते किती रडते. तिचे व्हिडिओ बघून मला रडायला येतं बघा. बरं नाही वाटत ते. पण काय करणार. ती बोलती कालच माझ्या संग बोलणं झालं, मी तुझ्या संग राहीन, मी आता सुट्टीवर म्हणजे 26 जानेवारी झाल्याच्या नंतर 15 दिवसाच्या नंतर त्यांच्या भाषामधून बोलते, ती मारोडीच्या भाषामधून बोलते, मला कळतं सगळं. पण ती बोलते की तू येणार होता, तू बोलला होतात मी येतो, ये घेऊन येतो, आपण इकडं जाऊ तिकडं जाऊ. म्हणजे मी तिचेच रील सगळे बघत होते मित्रांनो. मग लगेच ती बोलते की तू असा पण बोलला होतास की म्हातारपणाला मी तुझ्या संग राहीन, मी तुला सोडून कुठं नाही जाणार, असं तसं. ते काय असतं ना, आता काय सांगावं. आता ती रील मी बघते ना, मलाच बरं नाही वाटत. चला मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, कसं वाटलं कमेंट करा, नाही वाटलं तरी पण करा. पण काय करणार, व्हिडिओ बघत होते ना, जरा इमोशन झाले मी पण व्हिडिओ बघून. चला बाय, लव यू ब्लॉग माझा. असा व्हिडिओ आलेला आहे, असा तो व्हिडिओ आलेला आहे ना, तो एवढं खेडं गाव आहे. तो व्हिडिओ मी बघितला ना, अक्षरशः ना म्हणजे असं काळजाचं पाणी पाणी झालं. तो व्हिडिओ असा होता ना, म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्याचं लग्न नव्हतं झालं, त्याचं नाव काहीतरी होतं चांगलं. मी त्याचासुद्धा व्हिडिओ बघितला. डायरेक्ट त्यांच्या गावामध्ये एक म्हणजे सजवलेली गाडी येते आणि सगळी फुलांनी वगैरे, आणि सगळ्या गावाल्यांनी ओळखलं, कारण का फौजी एकच होता तिथं गावामध्ये, सगळे राहिले. पण तो त्याचा बाप एवढा म्हातारा होता ना, त्याला रडायला सुद्धा येत नव्हतं. अशी डायरेक्टच गाडी गावामध्ये आली, एंट्री केली त्या गाडीनं. यार काय आता, काय म्हणजे ते विचार तरी काय करायचा. ते असे रील येतात ना, असं वाटतं की कशाला व्हिडिओ वगैरे बनवायच्यात, कशाला. पण हाय ते चांगलंच आहे, पण असं काय बघू वाटत नाहीये.